हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय सहकार मीन्स कोऑपरेशन, या विषयाच्या पुढच्या एमपी प्रश्नाला सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता, विषय सहकार, यामधील जो आपला प्रश्न 5वा होता, संक्षिप्त टिपा लिहा, या प्रश्नाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, जे तुमच्या 27 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात ते प्रश्न, तसेच त्या प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आपण समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण आपला जो काही प्रश्न 6वा आहे, कारणे लिहा, या प्रश्नात जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते आता आपण समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, आपल्या पेपर कधी आहे हे माहीत असणं आपल्याला महत्त्वाचं आहे. तर आपला पेपर आहे 27 फेब्रुवारी 2026, म्हणजे 27/2/2026 ला आपला पेपर आहे. पेपरची वेळ आहे दुपारी 3 ते 6. 3 तासामध्ये आपल्याला 80 मार्काचा जो काही पेपर आहे, तो पेपर पूर्ण करायचा आहे. तर मुलांनो, आपल्याला पेपर तारीख माहीत झालेलीच आहे. आपल्या हातामध्ये बरोबर 1 महिना वेळ आहे. 1 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मुलांनो, जो काही आपला सहकार या विषयामधला प्रश्न 6वा आहे, कारणे लिहा, या प्रश्नाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, की जे तुमच्या 27 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत, ते आता आपण समजून घेऊया. तर बघा, प्रश्न 6वा, कारणे लिहा, 4 पैकी 2. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 असतील, तुम्हाला 2 लिहायचे आहे आणि गुण किती आहे? 8. मुलांनो, 2 प्रश्नाला 8 गुण आहे. म्हणजे तो एक प्रश्न आहे, तो किती मार्काला असणार आहे? 4 मार्काला असणार आहे. एका प्रश्नाला किती गुण असणार आहे? 4. मुलांनो, प्रश्नाचे गुण का माहीत करून घ्यावेत, की तुमचं प्रश्नाचे उत्तर असतं, ते त्या प्रश्नाच्या मार्कावर अवलंबून असतं, की प्रश्नाचं उत्तर किती लिहावं, हे त्या मार्कावरून ठरत असतं. म्हणून पहिले प्रश्न लिहायला सुरुवात करण्याआधी त्या प्रश्नाचे मार्क आधी माहीत करून घ्यायचे आणि मगच तो प्रश्न लिहायला सुरुवात करायची, जेणेकरून मग आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. तर मुलांनो, आता आपण प्रश्न समजून घेऊया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. पहिला प्रश्न आहे, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यानंतर 2 नंबर आहे, सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. 2 नंबर आहे, सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. त्यानंतर 3 नंबर आहे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. 3 नंबरचा प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. त्यानंतर 4 नंबर आहे, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करतात, नियंत्रण करतात. 4 नंबर आहे, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. त्यानंतर 5 नंबर आहे, सहकारी संस्था भाग भांडवल उभारते. 5 नंबरचा प्रश्न आहे, सहकारी संस्था भाग भांडवल उभारते. त्यानंतर 6 नंबर आहे, वाढती थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपुढील गंभीर समस्या बनली आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे, वाढती थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपुढील गंभीर समस्या बनली आहे. त्यानंतर 7 नंबर आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. 7 नंबर आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. त्यानंतर 8 नंबर आहे, सहकार आयुक्त व निबंधकाला न्याय निवाड्याचे अधिकार असतात. 8 नंबर आहे, सहकार आयुक्त व निबंधकाला न्याय निवाड्याचे अधिकार असतात. त्यानंतर 9 नंबर आहे, सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. 9 नंबरचा प्रश्न आहे, सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. आणि शेवटचा 10 नंबरचा प्रश्न आहे, सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते. 10 नंबरचा प्रश्न आहे, सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते. तर मुलांनो, आपण 10 कारणे लिहायचे 10 उपप्रश्न समजून घेतले. 10 पैकी 101% शुअरली 4 प्रश्न हे तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील. 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे आणि 8 पैकी 8 आउट ऑफ मार्क्स मिळवायचे.
आता मुलांना मी तुम्हाला जसं म्हणलं, की आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळवायचे आहे. पण तुम्ही म्हणाल, "सर आम्हाला प्रश्न समजले." पण पेपरमध्ये प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं? तर मुलांनो, आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी आपलं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. तर आता आपण कंटिन्यू प्रश्न समजून घेतले. आता या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे, ते बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहावं, की जेणेकरून आपल्याला बोर्डामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर मुलांनो, आपण ते कंटिन्यू समजून घेणार आहोत. तुम्ही एकदा हे प्रश्न लिहून घ्यायचे आहे. आपण पुढे कंटिन्यू प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते समजून घेऊया. मुलांनो, एक तुम्हाला डेमो प्रश्न ठेवलाय बघा. आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचंय ते आपल्याला समजून घ्यायचंय. एक डेमो प्रश्न ठेवलाय आपण, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. असतात का? असं तर लिहा. कारण लिहा. का? मग तुम्हाला ते कारणं त्यामध्ये लिहायचे. तर कारणं लिहिताना कारण कसं लिहावं ते एकदा आपण पूर्ण समजून घेणार आहे. मगच तुम्हाला ते कारण लिहायचंय. तर मुलांनो, पहिलं आपण सगळ्यात बेसिक स्टेप असती, हे असतं आपलं बोर्डाचं उत्तरपत्रिकेचं पान. आपल्या बोर्डाचं हे अँसर शीटचं पेज असतं मुलांनो. इथे एका साइडला समास असतो, इथे वरती एक समास असतो आणि या वरच्या समासामध्ये हे असे बॉक्स केलेले असतात चौकोनी. या बॉक्समध्ये आपले पेपर चेक करणारे जे एक्झामिनर मॉनिटर असतील, ते तुम्हाला या प्रश्नामध्ये किती मार्क्स पडले किंवा या पेजवर तुम्ही जेवढे लिहिले असतील त्याचे मार्क्स त्या कप्प्यांमध्ये भरत असतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथं असा एक बॉक्स असतो. इथं दिलेलं असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर. इथं दिलेलं असतं क्र मीन्स प्रश्न क्रमांक. आता मुलांनो, क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक किती आहे? 6वा. आपला नियम काय सांगतो? नवीन प्रश्नाची सुरुवात कुठे करायची? नवीन पानावर. नंतर तुम्ही 6 नंबरचा प्रश्न घेतला. आता उदाहरण घेऊयात. तुम्हाला समजा हा पहिला प्रश्न आला. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. तुम्ही समजा इथे 1 नंबर टाकलं. आता तुम्ही प्रश्न लिहीत नाही, पण मी तुम्हाला लिहून दाखवतोय. काय तुम्ही लिहिलं? सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. आता हे तुमचं एकाच ओळीमध्ये बसणार आहे. माझं 2 ओळी झाल्या, पण तुमचं एकाच ओळीमध्ये बसेल. तर तुम्ही असा प्रश्न लिहिला. आता तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर लिहिताना मुलांनो, तुम्ही काय करतात, की एक असं उत्तराचा एरो करतात आणि इथं असं उत्तर असं नाव लिहितात. तर उत्तर कसं लिहावं ते सांगतो. पहिले तुम्हाला एक तर क्लिअर आहे, किती मार्काला एक प्रश्न आहे? 4 मार्काला. तर बोर्ड म्हणा सर 4 पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे. पण आपण 5 पॉइंट लिहायचे. मग पॉइंट कसे लिहायचे? मुद्दे लिहायचे नाही. तुम्ही उत्तर चालू केलं, इथे 1 नंबर टाकला, रोमन अंक 1. 1 नंबर टाकलं, तर जे तुम्ही एक्सप्लेन चालू कराल, याच्यामध्ये मुद्दा येत नाही. जे सुरू करायचे आहेत 1, 2, 3, 4. समजा हे झाला तुमचा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर 2 नंबर घेतलं. 2 नंबर 1, 2, 3 साधारण 4 वेळी तुम्ही 2 नंबरचा मुद्दा लिहिला. त्याच्यानंतर 3 नंबर 1, 2, 3, 4 मुद्दे लिहायचे नाही. फक्त तुम्हाला नंबर टाकायचे. काय करायचंय? फक्त आपल्याला नंबर टाकायचे. मुद्दे लिहायचे नाही. या एका पेजवर तुमचे 3 मुद्दे आले. नंतर हा समजा हे आपलं दुसरं पेज आहे. ते दुसरं उत्तरपत्रिकेचं पान आपण आता घेऊया. इथं सेम टू सेम असे वरती बॉक्स केलेले असणार आणि इथं सेम बॉक्स असणार. इथं दिलं असणार क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर क्र मीन्स प्रश्न क्रमांक. मग चला आता प्रश्न क्रमांक किती आहे आपला? 6वा. मग आता तुम्ही इथे 3 पॉइंट पर्यंत आलेला आहे. आता आपल्याला किती पॉइंट लिहायचे? 5. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर आला. इथे 4 नंबर 1, 2, 3, 4 ओळी घेतल्या आणि 5 नंबर 1, 2, 3 ओळी. 3 ते 4 ओळी होणार. तुम्ही सगळे 4-4 लाईन मारल्या काही ठिकाणी तुमच्या 5 ओळी पण होणार, काही ठिकाणी 3 ओळी पण होणार. पण ॲव्हरेज आपला आन्सर आहे 18 ते 20 ओळी पाहिजे. किती आन्सर पाहिजे? 18 ते 20 ओळी. मुलांनो, तुम्ही असे 5 पॉइंट लिहिले, तर मुलांनो तुमचं एखाद्या पॉइंटचं एक्सप्लेनेशन चुकलं किंवा एखाद्या पॉइंटचं तुमचं स्पष्टीकरण चुकलं, तर 5 मधून एकाचं स्पष्टीकरण चुकलं म्हणजे किती बरोबर येतील? 4. तर एका प्रश्नात तुम्हाला 4 पैकी 4 जर मार्क्स एका प्रश्नात पडले, तर दुसऱ्या याच्यात पण 4 पैकी 4 म्हणजे टोटल 8 पैकी 8 मार्क्स
तुम्हाला कारणे लिहा ह्या प्रश्नामध्ये मिळतील. मुलांनो, आपल्या पुस्तकामध्ये 52 ते 53 कारणे लिहा, पेक्षा जास्त कारणे लिहा आहे. आपण फक्त तुम्हाला 10 कारणे लिहिलेली आहे आणि त्या 10 पैकी 4 कारणे लिहायचे प्रश्न ते तुमच्या प्रश्नपत्रिकेत 101% शुअरली असणार आहे. फक्त आता तुम्ही एका महिन्यामध्ये प्रॉपर अभ्यासाचं नियोजन करा, चांगला अभ्यास करा आणि उत्तर लिहिताना एकदम पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीने असे नंबर टाकून उत्तर लिहा. एकदम पॅसेज लिहू नका. त्या पॅसेजला नियमाप्रमाणे मार्क्स भेटत नाही. तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल, तर असे मुद्देसूद तुम्ही उत्तर लिहिलं, तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपला जो विषय सहकार ह्या विषयाचा जो प्रश्न 6वा होता कारणे लिहा, तो आपण समजून घेतला. व्हिडिओ आवडल्यास मुलांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.